श्री स्वामी समर्थ. मी कोण, माझे काय याचा विचार करा. मुळात आपल्या मनात कधी मी कोण हा विचार आलाय का? तर नाही. असा विचार चुकूनही कधी आपल्या मनात आलेला नाही. आणि असं जर कोण म्हणत असेल तर तो धांदात खोटे बोलत आहे. इतरांची आणि मुळात स्वतःचीच फसवणूक करून घेत आहे असे निश्चित समजावे. कारण सामान्यतः मी कोण म्हटलं की आपण आपले नाव, आपण काय करतो हे सांगतो आणि पुढे मोठ्या प्रौढीने आपण हे केले असे सांगतो. काही जण तर आपले वाडवडील कोण होते हेही सांगायला विसरत नाहीत. आपल्या घराण्याचा टेंभा मिरवायची जर ज्याला त्याला सवय असते आणि असा टेंभा मिरवत असताना या साऱ्यांपेक्षा मी कसा वेगळा हे आवर्जून सांगितले जाते. पण मी कोण आणि माझे काय याचा विचार चुकूनही मनात येत नाही आणि येणार तरी कसा म्हणा. कारण जो तो स्वमध्ये गुंतलेला असतो. मी म्हणजे कोणी सर्वांपेक्षा वेगळा असे ज्याला त्याला वाटत असते आणि ही चूक सामान्यतः प्रत्येकजण करत असतो. मी म्हणजे फक्त हाडामासाचे शरीर का? त्या शरीरात राहणारा आत्मा जो त्या परमात्म्याचा अंश त्याचे काय? जोपर्यंत त्या शरीराचे चलनवलन चालू आहे तोपर्यंत तो मी असतो. एकदा शेवटचा श्वास निमला की त्याचे मी पण संपते. तो आहे चा होता होती. मग त्या मीपणाचा एवढा टेंभा कशासाठी? मी असा वागलो, मी असे केले, माझ्यामुळेच हे सारे झाले याचा काय अर्थ उरतो? अरे जे तुझे कधीच नव्हते, जे अशाश्वत आहे त्याला माझे म्हणूनच तू कवटाळत राहिलास. जिथे जे असार आहेस, तुझी स्वतःची शाश्वती नाही, तिथे तुझे असणारच काय? असे स्वामी म्हणतात. जे आपले नाही त्याच्यावर का तू हक्क दाखवतोस? कधीतरी आपले शरीर आपल्याला सोडून जाणार आहे. हे माझे ते माझे करत बसण्यापेक्षा स्वामी नामाचे जप करावे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.